एक 18 वर्षांचा तरुण जन्मापासूनच मुका होता। त्याला बोलता यावं म्हणून त्याच्या मातापित्यानं त्याच्यावर अनेक उपचार केले, पण काही उपयोग झाला नाही। मात्र नुकताच तो तिरुपतीला बालाजीच्या दर्शनाला आला आणि अचानकपणे बोलू लागला। तिरुपती बालाजीच्या मंदिरात गोविंदाचा नामघोष करणारा हा आहे लंडनचा रहिवासी दीपक। त्याला बोलताना पाहून त्याची आई प्रतिमा यांना अत्यानंद झालाय, कारण त्यांच्या दीपकला बोलता येऊ लागलं होतं। माझं नाव दीपक आहे, मला क्रिकेट आवडतो। दीपकची ही कहाणी एखाद्या हिंदी सिनेमाच्या कथेला शोभावी अशीच आहे। दीपक जन्मजातच मुका होता। दीपकला बोलता यावं म्हणून त्याच्या आईनं तिरुपतीला साकडं घातलं। या दरम्यान त्याने अनेक वेळा तिरुपतीला येऊन दर्शन घेतलं। मात्र नुकतेच हे मायलेकरू बालाजीच्या दर्शनासाठी तिरुमाला इथं आले आणि अचानकपणे दीपक बोलू लागला। मी इथं तिरुपतीला आले होते आणि माझ्या मुलाला बोलता यावं म्हणून मी तिरुपतीकडे साकडं घातलं होतं। आज माझ्या मुलाला बोलता येऊ लागलंय। बालाजीच्या कृपेमुळेच दीपकला वाचा आल्याची प्रतिमा यांची श्रद्धा आहे। मात्र विज्ञानाला चमत्कार मान्य नाहीत आणि त्यामुळेच आजच्या विज्ञान युगात या सगळ्या प्रकारांकडे डोळसपणे पाहण्याचीही आवश्यकता आहे। तिरुमालाहून प्रसाद भोसेकर सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।